विराने सगळे बलून गोळा केले जाता. आणि काय करते ते गोळा करून विरा? एक सुद्धा ठेवला नाही त्यांनी, अख्खी गोळा करून राहील दोघ जण. कुठे आहे अजून? तिकडे 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 तिकडे. किती साठवले जाऊ. तुझा हात नाही पुरत आहे का? धर विराचे ना कपडे घ्यायचे चालू आहे. धर हातात धर. हा धर, ये धर. इकडे विराचं बघा तुम्ही काय चालू आहे. तर मित्रांनो विराचं आहे ना चालू आहे सकाळी सकाळी बॅग भरायचं, लग्नाला जायचंय म्हणून मस्त बॅग भर राहिली होती. विरा लय खुश आहे बाई, आज जायचंय ना काका. आता यश दादाच्या घरी नाही म्हणत, काकाच्या घरी म्हणते आता. कुठं जायचंय विरा? हे दादाच्या म्हणली का परत? रात्री मी म्हणलं नाही दादाच्या घरी जायचं, लवकर झोप लवकर उठ. म्हणते नाही काकाच्या घरी जायचंय. बॅग भरून राहिली सकाळी सकाळी उठून. ड्रेस आता जस्ट खाली आली. ड्रेस ड्रेस कोणता घालायचा लग्न? त्याच्यावरच नाही घेतलं का मग तुम्ही? हा हे काय हा नवीन ड्रेस दाखवा ना विराचा. तर हाय ना विराचा नवीन ड्रेस घेतलाय. हा सपना मावशी म्हणजे स्कर्ट म्हणजे घागरा आहे आणि त्याच्यावर ब्लाऊज आहे. सपना मावशीने बर्थडेला घेतलाय तिला हा. हे बघा एकदम छान आहे पाठीमागून. आणि तुम्हाला मॅच आहे का? नाही ना, दाखवा तुमचं दाखवा लग्नाचा. पण आलं तर दुसरा आहे ना मॅच. मिस्टरांनी पण शॉपिंग केली लग्नासाठी. नवीन शर्ट, नवीन पॅन्ट. फॉर्मल पॅन्ट. हे बघ तो ड्रेस आहे विराचा मॅचिंग तुम्हाला. कुठे? ते काय तो? हा ना? हा. तोच घालणार. तो पप्पाचा आहे का? पप्पानाच आहे बाबू. मग एक पप्पा घे ना. अगं बाई थँक्यू. खुशी गगनात महिना. खुशी या. विराचा लय छान आहे लग्नासाठीचा ड्रेस. सगळ्यांची लग्नाची शॉपिंग झाली. विराच्या मम्मीची, विराच्या पप्पाची. हा घागरा विराचा म्हणजे हा बर्थडे साठी घेतलेला होता. मग तिने काय थोड्याच वेळ घातलाय आहे ना आपल्याला परत नाही. त्याच्यामुळे घेऊन ठेवतो सोबत. हा त्याच्यावर टॉप. त्याच्यानंतर हा एक काय म्हणतात या शरारा हा गरारा गरारा गरारा. शरारा आपला टाइम होता. आल्या विराचा आवडता ड्रेस. आमच्या वेळेस शरारा, मुलींच्या वेळेस गरारा. ठीक आहे ठेवतोय. त्यांच्या पुढच्या वेळेस काही. हे बघ हा हळदीसाठी. तिला अजून एक येल्लो फ्रॉक आहे पण बरं हात जरा कम्फर्टेबल वाटत. हे काय हे कपडे भरून घे ना आधी. कपडे बॅग भरून घे ना. बॅग भरली की लगेच जायचं. हो हा एक फ्रॉक मला आवडतो म्हणून मी हा सोबत. हा छान आहे. फ्रॉक तुझा. मी ती काढली का ग? विचार ना तुला. हा काढली देव हात दाखवते. मेकअप केला का? मेकअप पण नाही केला. लिपस्टिक नाही लावली अजून. पावडर नाही लावली करून. कपडे मिस्टरांचे घातलेली पॅन्ट तशीच आहे, ही पॅन्ट तशीच आहे. पण आता तुम्ही झाली मला आवडतो तो कलर. म्हणजे मी सेम मग वेगळा कलर आणायचा ना. नाही असं याच्यावर बदामी कलरची पॅन्ट किती छान दिसते असते. घेतला माहितीये का? कारण हा डार्क शर्ट आहे ना त्याच्यावर लाईट पॅन्ट घालून. बदामी एक नंबर दिसली असती खरंच. बदामी कलर. बदामी बघू आपण गावात. तर हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज भावाची हळद आहे आणि आम्ही चाललो हळदीला. आणि विराचं माझी बॅग वगैरे भरून रेडी आहे. विरा इथे खेळून राहिली. आशू वरती गेलेली. आशूनं कांड केलाय. आशूच्या कानातलं सोन्याचं तिनं कुठंतरी ठेवलंय. तिला सापडून नाही राहिलंय. ती म्हणजे तुमच्या कप्प्यात ठेवते मी नेहमी, पण तिला सापडून नाही राहिलंय. तर मी तिला तिला ठेवायला पाहिजे. ती माझ्या भरोश्यावर ठेवली तिला. ती काय पण मला नाही माहिती यावेळेस कुठं ठेवलं तिनं. सापडलं का नाही हे मला का? अरे तू माझ्या कप्प्यात ठेवलं पण मला काय माहिती. मग बघ ना. मम्मीला विचार सरळ सरळ. आणि आशूचा
तुम्ही जर रूम पाहिला, कपाट पाहिलं, आशूचं हे सामान पाहिलं, एखाद्याला चक्कर येईन. त्या दिवशी कानातली मुरणी पडली, तोंड धुताने मी सापडून दिली. आता परत कानातला हरवलं, आता परत सापडून द्या. बाई मुरलीचं थोडं होतं कानातलं किती मोठं होतं. 1 तोळ्याचं वर आहे ते. कुठे गेलं म्हणून मला नाही कळत दिसते. काय माहित नाही बाबा आपल्याला. तुमचं मी तुमच्या कपाटातच ठेवलं. नाही राव, तू मेकअप बर्थडेच्या दिवशी मेकअप केलेला आहे तू. त्या दिवशी नव्हतं घातलं ते कानात. मग कधी? मी ते लग्नाला घातलं होतं मामाच्या पोराच्या. तिकडून घालून आलो होते तिकडं. अवघडच आहे ना काय. मला नको सांगू. हो, मी तुमच्या कपाटात ठेवलं. मला नाही माहिती, माझ्या कप्प्यात म्हणजे मला ठेवलं, मग मी काय करू? तुमचा कप्पा तुम्ही पाहिजे. माझा कप्पा आहे म्हणजे त्याला काय लॉक बिक आहे का? अख्खा घराचं सामान ठेवलं राहत त्याच्यात का? माझ्या एकट्याच नाही राहत. तुझं तू बघायचं काय आहे ते. इथे कुणी मग सांगाल ना, जास्त त्याचं सामान जास्त त्याच्या याने ठेवायचं ना. काय रे तिथे खरं आहे का नाही? जास्त त्याचं सामान जास्त त्याने ठेवायचं ना. कोणत्या काळ्या नाही ते सोन्याचं कानातलं. तू कधी घातलं ते शेवट? मी तर ठेवला असं. ते एक गळ्यातलं नाही. काढते बाबू. तू ते गळ्यातलं कुठे? ते मम्मी काय वाटतं ना. मग त्याच्यातच असणार आहे ती. ते फक्त सुट्ट दिलं होतं ना आता. तर आता दुपारचे 1 वाजत आलाय, म्हणजे 12:30 वाजून गेले. आणि आज आहे हळद आणि आता आम्ही निघणार आहे. आमचं सगळं आवरले फायनली, कपडे वगैरे भरून झाले आणि आता निघणार. आणि आम्ही सगळे जाणार आहे. मम्मीला उद्या लग्न आहे, मम्मीला म्हणजे ह्या लग्नाला पण यायचं होतं. मग मम्मी आज हळदीला येईल आणि उद्या लग्नाला दुसरीकडे जाईल. म्हणजे आमच्याच पाहुण्यांचं लग्न होतं खरं तर, आम्हाला तिकडं पण जावं लागलं असतं, पण आता हे मेन लग्न आहे त्याच्यामुळे आम्ही इथं थांबणार आहे. आणि मम्मी तिकडे जाणार आहे आणि त्याच्यामुळं मग मम्मी येते, प्रियांका येते. एकटी राहण्यापेक्षा तिला म्हटलं चाल तू सुरेखा ताईच्या इथं थांब, कारण लग्न संगमनेरलाच आहे. मग आम्ही पण सुरेखा ताईच्या इथं, प्रियांका पण तिथंच थांबल. माझे मिस्टर बघा तयारीत. काल कटिंग करायला आला तू माझ्यासोबत. शिवला काल कटिंगला नाही जात, पण शिव जाईनाच, रडत होता खूप. आणि आज म्हणतो काका सोबत यायचंय. है ना? तुम्ही केली का? हा केली वाटतं. वाटत नाही. त्याला 2 बॅगी ठेवल्या, विराची आणि माझी आशीची बाकी. शिव तू का नाही गेला रे काका सोबत? तुझं भरलंय का तू बॅग मध्ये? तुला शिव बॅग आण रे. तर आता आम्ही निघालोय. आल्या इतकी खुश झाली सुरेखा मावशीच्या घरी. तेव्हा आली आणि झोपलेली होती, झोपातून उठली पण एवढी खुश घर पाहून. ती काय म्हणते माहिती का, काकाला कॉल करा ना, काका कुठे? काकाला कॉल लावून देते. द्यावं लावून तुमच्या ह्याच्यातून तिला काकाला कॉल. काकाला कॉल लावायचा. आणि काकाला फोन लावले आता तिच्या. ये बघ इकडे बघ, यावं लवकर. घे ना फोन लाव म्हणतो त्याने. उचला. काका दिसायला तिकडून. काका दिसा ना, थांबा परत कट करून लागेल. आले 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 आले. या घरी या, घरी या. मी आले मामा घरी. सांग या घरी. फक्त या घरी या. क्या करलो ना, खाऊ घेऊन या. काय खावा नाही का? तिला खाऊ नाही लागत, तिला फक्त काका लागत.